विभिन्न विपक्षी दल आज फर्जी मतदाता सूचियों में हेराफेरी और चुनाव आयोग के कुप्रशासन के खिलाफ सत्य मार्च निकालने के लिए एक साथ आए। भिवंडी लोकसभा से सांसद सुरेश रेखा गोपीनाथ मात्रे उर्फ बाल्या मामा ने बताया कि ये मार्च सिर्फ एक विरोध प्रदर्शन नहीं है, बल्कि सत्य, न्याय और पारदर्शी लोकतंत्र के लिए एक मजबूत आवाज है। मतदाता सूची में अनुचित हेराफेरी को रोकने और हर मतदाता के अधिकारों की रक्षा के लिए आज हजारों नागरिक सड़कों पर उतरे। बाल्या मामा ने कहा कि मैं खुद इस ऐतिहासिक मार्च में शामिल हुआ क्योंकि ये लड़ाई किसी व्यक्ति की नहीं बल्कि लोकतंत्र की है। ये आवाज गुस्से की नहीं बल्कि सच को दिल्ली तक लाने की है। इस विरोध प्रदर्शन में बाल्या मामा ने क्या कहा, देखिए इस वीडियो में। होत नाही ते समजायचं निवडणूक आयोगामध्ये जिवंतपणा राहिलाच नाही। निवडणूक आयोग मृतावस्थेत आहे आणि या मोर्चात आपण पाहाल लाखोच्या संख्येने आणि हेही सांगतो, हे सगळे खरे मतदार आहेत। जे मतदार याच्यात सहभागी आहे ते खरे मतदार आहे आणि प्रत्येक या देशात संविधानाने मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा आहे आणि मी दिलेलं मतदान माझा अधिकार। जर अशा प्रकारे चोरी केला जात असेल किंवा बोगस मतदान टाकले जात असतील, दुबार मतदान असतील तर हे सगळं बंद व्हायला पाहिजे। लोकशाही संविधान जिवंत राहायला पाहिजे। मामा तुम्ही हा जो सत्याचा मोर्चा आहे खरं म्हटलं तर आपण पाहत असाल निवडणूक आयोग सध्या तरी मृतावस्थेत आहे। त्यांच्यातला जिवंतपणा यावा, त्यांना जे काही त्यांचे अधिकार कळावे। निवडणूक आयोगाला देखील काहीतरी अधिकार आहे। निवडणूक आयोग म्हणजे सरकार नाही आणि सरकार म्हणजे निवडणूक आयोग नाही, एक वेगळी यंत्रणा आहे। म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य बदलावं यासाठी आम्ही लाखांचा समुदाय इथं जमा आहे आणि हा सत्याचा मोर्चा आयोजित केला आहे। तुम्हाला वाटतं की यापुढे तरी कमीत कमी निवडणूक आयोग जागा होईल आणि ही लाखांच्या समुदायाची सगळ्यांची मागणी आहे त्याला नक्कीच न्याय देईल अशा प्रकारचं